तो बिंदास बोलेगा ठाकुर के बिंदास बोल में मैं उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रों, रिव्ह्यू करणार आहे एक नवीन टीजर जो आलेला आहे आणि 8 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचं नाव आहे सत्यभामा अ फॉरगॉटन सागा। सत्यभामा हे नाव जेव्हा या सिनेमाला दिलंय तेव्हा या नावामध्ये खूप अर्थ आहे आणि श्री साई सृष्टी फिल्म्स हा सिनेमा घेऊन येतोय सत्यभामा फॉरगॉटन सागा, जो या सती प्रथेला विरोध करतो। आणि खरं तर सती प्रथा बंद झाली याची कारणं खूप वेगळी आहेत, पण या सिनेमामध्ये हा जो माणूस आहे, हा जो हिरो आहे, तो ही सती प्रथा बंद करण्यासाठी स्वतःला मजबूत करतो आणि समाजाविरुद्ध आवाज उठवतो। आता पूर्वी कसं होतं की मुली लहान असायच्या, त्यांचं लग्न मोठ्या माणसावर व्हायचं, त्यांना विचार करायची मुभाच नव्हती किंवा त्यांना स्वातंत्र्यच नव्हतं। आणि स्वातंत्र्य जरी असलं तरी त्या समाजाने बांधून ठेवलेलं, आखून ठेवलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नव्हते। आणि अशा वेळेला जर त्या लहान मुलीचा नवरा जर निधन पावला तर त्या मुलीला त्याच्या चितेवर बसून स्वतःला समर्पित करावं लागत असे की ती आपण विचारच करू शकत नाही अशी प्रथा होती। आणि त्या सर्व सती गेलेल्या स्त्रियांना मी वंदन करतो माझ्या ठाकुर के बिंदास बोल में मधून, कारण की ह्या ज्या त्या आत्मा आहेत, त्या आत्मांचं आपण किती माफी मागितली तरी आपल्याला माफी मिळणार नाही अशा पद्धतीची प्रथा होती। आणि या प्रथेमध्ये अनेक स्त्रिया यांनी आपली आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे। केवळ आपलं सौभाग्य आणि सौभाग्यासाठी जगणं हे सगळी पद्धत होती आणि ही पद्धत बंद झाली, सती प्रथा बंद झाली, एक चांगलीच गोष्ट आहे। पण ही प्रथा कशी होती, काय होती, कशा पद्धतीत ही प्रथा अप्लाय व्हायची हे सगळं आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे। कसे नियम होते, कशा पद्धतीत स्त्रियांना सगळं मनाविरुद्ध जाऊन पतीच्या शरणावर जाऊन बसावं लागत आणि त्यांना त्या जळणाऱ्या शरणावर स्वतःला समर्पित करावं लागायचं आणि त्या अग्नीच्या डोहामध्ये नाहीसं व्हायचं। फारच वाईट प्रथा होती आणि या प्रथेवर भाष्य करणारा हा सिनेमा येतोय। नक्कीच हा सिनेमा बघा थिएटरमध्ये। 8 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय आणि हा सिनेमा तुम्ही बघायला पाहिजे, कारण की एंटरटेनमेंटच्या नादामध्ये हा सिनेमा तुम्ही मिस करू नका। खास करून स्त्रियांनी तो मिस नाही केला पाहिजे आणि पुरुषांनी तर नाहीच नाही केला पाहिजे की कशा पद्धतीचं अन्याय व्हायचा आणि कशा पद्धतीचे आपले नियम होते, कशा पद्धतीची आपली परंपरा संस्कृती होती। संस्कृती म्हणण्यापेक्षा मी माफी मागतो, याला संस्कृती म्हणणं योग्यच नाही, फारच पद्धत मी म्हणेन। एक नियम होता, एक अत्याचार होता, तो अत्याचार बंद झाला आणि बंद झाल्यामुळे अखंड समस्त स्त्रिया या खरोखरच या सगळ्या प्रथेमधून वाचल्या। आणि मला पूर्ण खात्री आहे की हा सिनेमा तुम्हाला काहीतरी ज्ञान देईल, तुम्हाला काहीतरी शिकवण देईल आणि तुम्हाला ही प्रथा कशी होती त्याबद्दलचं सगळा सखोल अभ्यास करून हा सिनेमा ज्यांनी बनवलाय त्यांचे आभार मानायला प्रवृत्त करेल। तुम्ही त्यांचे आभार मानालच, कारण की ही सती प्रथेवरती अवलंबून असलेला हा सिनेमा आहे सत्यभामा अ फॉरगॉटन सागा। खरंच खूप छान निर्मिती केलेली आहे। मी ठाकुर के बिंदास बोल में मधून सर्व निर्मात्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही हा सिनेमा आत्ता घेऊन येताय, कारण की आत्ताच्या काळामध्ये एंटरटेनमेंट, मारधाड किंवा झुकेगा नहीं साला अशा टाईपचे सिनेमे येत असताना तुम्ही हा सिनेमा घेऊन येताय आणि खरोखरच तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे। खरंच तुमच्यासारखे निर्माते जर मराठीमध्ये असतील तर नक्कीच मराठी सिनेमांना चांगले दिवस येतील आणि मराठी सिनेमा लोक बघायला येतील। खरंच खूप छान आहे, छान फ्रेमिंग आहे याच्यातली। मला वाटतं याचे सेट्स, याचे लोकेशन्स खूप छान असतील। याचे कास्टिंग तर आपण टीजरमध्ये दिसतोय, पण याची एकंदरीत मेकिंग पण खूप छान आहे, डायलॉग्स पण चांगले वाटतात। तर हा सिनेमा नक्कीच चांगला असेल याची मी पूर्ण खात्री देतो ठाकुर के बिंदास बोल में मधून। तुम्ही अवश्य हा सिनेमा बघा, कारण हा सिनेमा ना वेगळा सिनेमा आणि असे सिनेमे यायला पाहिजेत मुळात। आणि आता याचा ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा याच्याबद्दल मी आणखीन काही सांगेन, पण तुम्ही नक्की हा टीजर पण बघा आणि तुम्हाला आवडेल। या टीजरची मी हवं तर लिंक देतो किंवा तुम्ही यूट्यूबवर जाऊन हा टीजर बघू शकता। तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा ना यार, काय भेटूया। धन्यवाद।